दूध सोडा, न्याय जोडा, दूध सोडा, न्याय जोडा, अंडी सोडा, न्याय जोडा, अंडी सोडा, न्याय जोडा, चामडे सोडा, न्याय जोडा, चामडे सोडा, न्याय जोडा, मांस सोडा, न्याय जोडा, मध सोडा, न्याय जोडा, रेशीम सोडा, न्याय जोडा, क्रूरता सोडा, न्याय जोडा, अंडी सोडा, न्याय जोडा, दूध सोडा. न्याय जोडा. 16व्या राष्ट्रीय प्राणी हक्क दिनानिमित्त पुणेकर एकत्र एफसी रोडवर कार्यकर्त्यांनी वाहिली श्रद्धांजली आणि उभारली मानवी साखळी. शोषणाला बळी पडणाऱ्या अब्जावधी मुक्या प्राण्यांचा आवाज बनण्यासाठी आज फर्ग्युसन कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नागरिकांनी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी एकत्र येत 16वा वार्षिक राष्ट्रीय प्राणी हक्क दिन साजरा केला. जगभरातील 50हून अधिक देशांमध्ये आणि भारतातील 25हून अधिक प्रमुख शहरांमध्ये जूनच्या पहिल्या रविवारी हा दिवस पाळला जातो. या प्रभावी कार्यक्रमानं जागतिक चळवळ पुण्याच्या केंद्रस्थानी आणली. पुण्यातील या कार्यक्रमात सुमारे 100 समर्पित सहभागींनी एकत्र येत 2 तास एकजूट आणि करुणा दर्शवली. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 4 वाजता प्राण्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एका शोकसभेनं झाली, ज्यामध्ये प्राणी हक्काचं प्रतिकात्मक घोषणापत्र प्रदर्शित करण्यात आलं. या शोकसभेनंतर पारंपरिक मोर्चा न काढता पीडित प्राण्यांच्या सन्मानार्थ आणि आपली सामूहिक शक्ती दाखवण्यासाठी सहभागींनी एफसी रोडवर 100 लोकांची एक मजबूत मानवी साखळी उभारली. संध्याकाळभर कार्यकर्त्यांनी विचार करायला लावणाऱ्या भाषणांद्वारे, घोषणाबाजी, सार्वजनिक संवाद, पथनाट्य, कला आणि शैक्षणिक पत्रकांद्वारे प्राणी हक्कांबद्दल जनजागृती केली. संध्याकाळी 6 वाजता सर्व सहभागींनी प्राणी हक्कांसाठी खंबीरपणे उभं राहण्याची सामूहिक शपथ घेतली आणि क्रूरतामुक्त शाकाहारी जीवनशैलीचा प्रसार करण्याचा संकल्प केला. या चळवळीतील आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या दिवसाचं महत्त्व आणि प्रभाव यावर आपले विचार मांडले. प्राणी हे आपल्या उपोषणाच्या, मनोरंजनाच्या आणि फॅशनच्या वस्तू नाहीत. त्यांना स्वतःचं कुटुंब, भावना आणि जगण्याचा अधिकार आहे. आज पुण्यानं दाखवून दिलं की आता आपल्याला आपल्या निवडी करण्याच्या मूल्यांची सुसंगत करण्याची आणि प्राण्यांचा वापर पूर्णपणे थांबवण्याची वेळ आली आहे. शिक्षण हे आपलं सर्वात मोठं हत्यार आहे. आज लोकांना थांबवून आमच्याशी संवाद साधताना पाहून हे सिद्ध होतं की जेव्हा लोकांना समजेल की दुग्धजन्य पदार्थ, मांस आणि चामडे उद्योग कशा प्रकारे प्राण्यांच्या पद्धतशीर शोषणावर अवलंबून आहेत, तेव्हा शाकाहारी जगाकडे जाणं अपरिहार्य होईल. आम्ही आज केवळ शोक व्यक्त करण्यासाठी नाही, तर पुण्याच्या सदसद विवेक बुद्धीला जागा करण्यासाठी या मानवी साखळीत उभं राहिलोय. प्राणीमुक्ती ही आपल्या काळातील सर्वात महत्त्वाची सामाजिक न्याय चळवळ आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीत प्राण्यांच्या शोषणापासून मुक्त जीवनशैली निवडून हा हिंसाचार थांबवण्याची ताकद आहे. हम लड़ेंगे, हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. शोषण के खिलाफ, अत्याचार के खिलाफ, खून के खिलाफ हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो गाय भैंस जिसका बच्चा छीना जाता है, कसाई खाने भेज दिया जाता है, उसके जिंदगी के लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो जानवर जिसे दूध की फैक्ट्री बना दी गई है, उसके सम्मान के लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो मुर्गी जिसकी मृत्यु उसके जन्म के दिन ही तय की जाती है, उसकी जिंदगी के लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो कुत्ता जो सड़क के किनारे अपना परिवार खो देता है गाड़ी के नीचे, उसके लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. और जिसे सोसाइटी में जहर पिलाकर चुपके से मार दिया जाता है, उसकी जिंदगी के लिए, उस बच्चे के जिंदगी के लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो जानवर जिसकी खाल लेदर के लिए उतारी जाती है, उसके लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो खरगोश जिसकी आंखों में जहर डालकर ब्यूटी क्रीम पेस्ट की जाती है, उसके सम्मान के लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे. हर वो बंदर जिसे रस्सी से खींचकर नाचने पर फोर्स किया जाता है, उसकी मुक्ति के लिए हम लड़ेंगे, हम लड़ेंगे.